नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मिरचीचं लोणचं। त्यासाठी मी इथं पाव केजी मिरची घेतली होती। ती मिरची स्वच्छ धुवून चांगली फॅन खाली सुकून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। एकदम कोरडी मिरची घ्यायची आहे, थोडं पण पाणी नको आहे आपल्याला। आणि त्याच्यामध्ये बघा असे मी कापा करून घेतलेले आहे मिरचीच्या। तेल घेतलेलं आहे मी इथं, जिरं, मेथी दाणं, बडीशोप, 2 लिंब घेतलेत कट करून। इथं मी मोहरीची पावडर बनवून घेतली आहे। हळद, मीठ आणि हिंग ह्या साहित्यामध्ये आपण मिरचीचं लोणचं बनवणार आहोत। आता आपल्याला ऑलरेडी मी मोहरीची पावडर करून घेतलेली आहे। आता इथं जिरं आणि मेथी दाणं आणि बडीशोप याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला। इथं मी कढई गरम करून घेतलेली आहे। जे साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यात जे काही मॉइश्चर असेल तर तो निघून जावा त्यासाठी आपण साहित्य तर एकदम कमी गॅसवरती गरम केलेलं जे साहित्य आहे ते आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। तेल पण गरम करून घेतलेलं आहे, थंड झालेलं आहे। तर आता आपण सगळं थंड झाल्याच्या नंतर मिक्स करणार आहोत। हे बघा, गरम केलेलं मिश्रण थंड झालेलं आहे, ते आता टाकू द्यायचं आपल्याला पूर्ण। त्यानंतर लिंबाच्या फोडी, थोडासा हिंग, हे बघा एवढं हिंग टाकते मी, जवळजवळ 1 चमचा हिंग आहे। तेल टाकून घ्यायचे। तेल पूर्ण गरम करून थंड झाल्याच्या नंतरच टाकायचे। जवळजवळ मी अर्धा तास झाला तेव्हा तेल गरम करून घेतलेलं होतं। आता तेल टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। जे आपला मसाला आहे तो मिरचीला पूर्ण लागला पाहिजे। हे बघा, मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। खूप टेस्टी असं इथं मिरचीचं लोणचं आपलं बनवून तयार आहे। नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।